आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गोलब काका, काय हो कोर्टात काय झालं? काय व्हायचे? मिळाली की ते सत्याला बेल मिळाली. कशी काय? तो पुष्के तो काय माणूस आहे का? कोर्टात कधी असं बोलतोय, कधी तसं बोलतोय, कधी होय म्हणतोय, कधी नाही म्हणतोय. मग कोर्ट काय करणार? मग दिली सत्याला बेल त्यांनी. तरी हे सगळे असं झालं. त्या पुष्करला अक्कल कमी आहे जरा. एवढं सगळं होऊन बी मंजूनं मोठ्या मनानं त्याला मदत केली आणि तिचंच नाव घेऊन बसलाय. वय असो, झालं ते झालं. प्रिया, हिला आत्ताच कसू द्यायला नको. हिला काहीही झालं ना तरी अजून मोटिवेट करायलाच पाहिजे. घटस्फोटाचा विचार हिच्या डोक्यातून जाता कामा नये. अगं मंजू, अगं सत्याच्या बेलबद्दल ऐकून मी खरंच शॉक मध्ये आहे यार. पण आता काय करणार ना. पण ते सगळं जाऊ दे, तू तुझी ड्युटी परफेक्टली पार पाडलीस हे जास्त इम्पॉर्टंट आहे. अँड आय एम सो प्राऊड ऑफ यू. म्हणजे पण मग तू आता सत्याच्या घरी कशी जाणार? म्हणजे कुठल्या तोंडाने जाशील ना तू सत्याच्या घरी? एवढं सगळं घडून गेलं म्हणून विचारते. मला तर असं वाटतं ते तुला घटस्फोटच घ्यायला लावतील. आता काय झालं तुमच्या घटस्फोटाबद्दल? आत्याला तरी वाटतंय का तो देईल आता. पण मी कोर्टात निघताना त्याच्या डोळ्यात बघितलंय. नुसता रागानं बघत होता माझ्याकडे. मला तर वाटतंय तो आता मुद्दाम येळ करेल. प्रिया, मला घराकडे जायची बी भीती वाटायला लागली आज. एक काम करते, मी इथंच थांबते आज. नाहीतर मी तुझ्या घरी येऊ का आज प्लीज? हा, कारण आता जर घरी गेले ना तर सत्य आणि मम्मी साहेब असं कसं नाही देणार घटस्फोट? त्यांनी काही झालं तरी हिला घटस्फोट द्यायलाच पाहिजे, नाहीतर माझा रस्ता कसा मोकळा होणार? नाही प्रिया, काहीतरी कर. सत्या, तुला जर आज सोडलं नसतं तर मीच येणार होतो जेला. असं कसं आला असतास? त्याला काय तवा? त्या रत्नाकाट्याचं पोरगा आहे बघ, खोळा बोका. त्याला धुतला असताना हाणामारीच्या केस मध्ये आलो असतो. बलमा, ते पुष्कर कोर्टात असं का म्हणला की माझा काही संबंध नाही? तू घाबरवलं होतस त्याला? नाही बाबा, मी कशाला? अरे होय तर खरं बोल. अरे होय तर सत्या बोल. अरे लागतंय की सत्या. अरे मग लागते म्हणून तर मारतोय ना. बोल. अरे बोललेलो, फक्त कसं प्रेमानं बोललेलो. प्रेमानं? होय तर. अरे मग होय म्हण की. मला काय कळत नाही होय. आपली पोरं कशी आहेत ना ते चांगलंच माहिती आहे मला. माहितीये तर मग कशाला विचारतोयस? पण सत्य सॉरी बरं का, तुला न विचारता मी जरा डोसाला. बलमा, त्याच्या जागी कोण गरीब पोरगा असतं ना तुला मी झापलं बी असतं. पण त्यानं फसवलंय आपल्याला, तेव्हा त्याला हीच भाषा वापरायची. करेक्ट बोललास बघ सत्य. तू त्याला लई हाणं वाटते, त्याची सालट काढा. बलमा, त्याचा विषय सोडून द्या. अरे असा कसा विषय सोडून दे म्हणतो? हे बघ, माझं लग्न ठरलं होतं रुपाली बरोबर. जर त्या रुपालीनं घोळ घातला नसता तर आपला त्या येड्याशी कधी संबंध झाला नसता. ते जर झालं नसतं तर त्या वाघमारे माझ्या गळ्यात पडले नसते. एवढंच. सत्या, जर तरला काय अर्थ नसतोय. त्या वाघमाऱ्याने तुझ्या विरोधात साक्षी दिलाय हे ध्यानात ठेव. आज बरं त्रास दिलायच, पण आता असं वाईट वागायला नाही पाहिजे होता. त्या पोलीस असल्याचा जरा जास्तच रुबाब आहे त्यांना.
ज्याचं तोंड बघायचं नव्हतं तेच पडले गळ्यात. सत्या जाऊ दे, आता जुन्या गोष्टी आठवत बसू नकोस. यातनं बाहेर कसं पडायचं ते बघू आपण. तू जरा आराम कर, 2 दिवस झालं तुझी उगत दगदग झालेली. आणि हो, तात्यासाहेब पक्षाच्या बैठकीसाठी मुंबईला गेले. त्यांनी सांगितले काय प्रॉब्लेम असतील, लोकांचे प्रश्न असतील तुला बघायला सांगितले. तिथला सगळा कारभार तुझ्यावर सोपवला त्यांनी. आणि काय अर्जंट वाटलं तर कॉल करा म्हटले. ठीक आहे, मी बोलतो. हा चल, मी निघू का? आणि आता निवांत हातरून असा लोळ राजासारखा, अजिबात लोड घेऊ नको. किती बी समोर येऊन दे, एकटा वास आहे. चल येऊ का मी? ताई सुटला तुमचा सावयशीला मधनं. पण कशासाठी झाली होती अटक? कशासाठी पेक्षा कुणी केली अटक ते विचार. ते विषय लय मोठा आहे. कोणी केलं? कुणी केली अटक म्हणजे ह्यांच्याच लेकीनं, म्हणजे सत्याच्या बायकोनं. कशासाठी अटक झाली होती? चोरी केली का कुठे दारू पिऊन दरोडा टाकला? वटपौर्णिमेला तर दोघे एकत्रच होते, आता काय झालं अचानक? अगं हे कशाला विचारायचं आहे सगळं? तिला त्रास होतो हे माहित आहे ना. अहो गंमत म्हणून विचारलं. अहो रोजच त्यांच्या घरात मालिका चालू असती आणि त्या मालिकेचा विलन आहे रत्ना काटे, घरातलाच आहे. दोन्ही पोरी तर शांत आहेत सुनंदाच्या, पण बघा आता त्यांच्यामुळे काय काय घडते. अगं काय घडायचं ते घडू दे की, तुम्हाला काय करायचंय? जावा तुम्ही तुमची कामं करा. ताई सुटला तुमचा सावयशीला मधनं. कशासाठी झाली होती अटक? कशासाठी पेक्षा कुणी केली अटक ते विचार. ते विषय लय मोठा आहे. कोणी केलं? कुणी केली अटक म्हणजे ह्यांच्याच लेकीनं, म्हणजे सत्याच्या बायकोनं. आई आई अगं काय झालं? इथं अशी का थांबलेस? ये आत ये. बस इथं. मी आलेच. पाणी घे. काय झालं? का रडतेस? आमरे अगं आपल्या मंजुने का नाही सत्यजित रावांना अटक करून लई मोठी चूक केली आहे. सगळीकडे तीच चर्चा सुरू आहे आणि आता बाजारात बी लोक नाही ते प्रश्न विचारत होते. अगं तू लक्षात कशाला देतेस? हे लोकांना ना फक्त विषय पाहिजे असतोय सगळ्याला. तू अजिबात लक्ष द्यायचं नाही त्यांच्याकडे. आमरे मंजू पोचली असेल ना घरला? मायाताईंनी सत्यजित रावांनी तिच्यावर राग तर नसेल काढला? नाही नाही असं काय बी नाही होणार. तू उगाच नको विचार करूस. आणि अगं आता सत्यादाजीनं सोडलंय ना कोर्टानं, मग कशाला काय होतंय? नाही काय व्हायचं. तुला नाही कळायचं आमरे. अगं ती मंजूची सासू काही साधी सुधी बाई नाही. ती काय ना काहीतरी कारण काढून माझ्या मंजूला त्रास देणारच बघ. ए थांब. एक पाऊस जरी पुढे टाकला तर बघ. माझ्या पोराच्या हातात बेड्या घालून वर तोंड करून आली सोय माझ्या दारात पुन्हा. आमच्या दादाला अटक केली तू. हो ऍक्सिडेंटल जाऊ बाई. आमच्याच घरचं खाऊन आमच्याच माणसाला फसवण्यात कसला आनंद मिळाला. सपने ही अशी नाही ऐकायची. हिला धक्का मारून बाहेर काढली पाहिजे घरातनं.
हे नेबराट, चल निघ. इथून पुढे माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही. मम्मी साहेब प्लीज असं नका करू. मम्मी साहेब, मम्मी साहेब प्लीज असं नका करू. मम्मी साहेब, मम्मी साहेब गेट उघडा. मम्मी साहेब प्लीज. म्हणजे ते काय झालं? असे काय ऍक्टर होते? काय नाही, तुम्ही जावा घरला. मम्मी साहेब, आता त्या ऍक्सिडेंटल सुनबाईंना घराबाहेर कसं काढायचं? आपण एवढा प्रयत्न करतोय पण तो सत्या नाही म्हणतोय, तिला घरातच ठेवायचं म्हणतोय. म्हणजे असं कसं? 30 तारखेला झालंय. मी मला देऊन टाक घटस्फोट तिला, तर नाही म्हणतोय. सपने मला तर काही सुचायचंच बंद झालं बघ. मम्मी साहेब, मी सुचवू का? म्हणजे आपण आपला जुना प्लॅन कंटिन्यू केला तर? म्हणजे तिला इतकं कामाला झोपून ठेवायचं का नाही सारखं, का स्वतःच वैतागून निघून जाईल? स्वप्ने, मला कधी कधी जयद्याचं लईच कौतिक वाटते बघ. तुझ्यासारखी बायको ह्या घरात आणली म्हणून. बरं बरं, थँक्यू. आयो मम्मी, ऍक्सिडेंट आला. हा, मला माहितीये का तुम्हाला मला इथं बघायचं नाही, पण शेवटी माझं बी काम आहे आणि ते मी केलं. मी काही विचारलं का तुला? हे नेबराट, कोर्टात स्टेशनात लई काम केलं ना तू. आणि काय म्हणलीस कोर्टात? मी माझं काम केलं, ड्युटी केली. मग घरची ड्युटी कोण पार पाडणार? बेशिंगामध्ये भांडी कवाच्यानं मानवर करून पडल्या, ती कोण घासायचं? आणि फडकं बी मार समधीकडं. लाग कामाला, चल. ड्युटी करती. जमणार नाही. दिवसभर काम करून थकाल झाले आणि तुमच्या लेकासाठी स्टेशनात रातभर ड्युटी केली. तेव्हा काम करायची ताकद नाही आता. मग भांडी काय आम्ही घासायच्यात का? मी काय तुमची सून आहे का तुमच्या लाडक्या लेकाची बायको? जमत नसते. घासा तुमची तुम्ही भांडी. सपनी, ही खरं खुरं आहे का सपन बघते मी? ये सपनी, खरे खरे. हिची हिम्मत कशी झाली मला बोलायची? तेच तर मला बी कळत नाहीये. आता हिला सुट्टी देत नसते मी. जमलं बघ म्हणजे तुला. म्हणजे मी जसं सांगते तशी वागलीस ना तर सत्या 100% घटस्फोट देणार तुला. खात्री आहे माझी. काय करावं लागेल? फार काही नाही, फक्त जरा वाईट वागायला शिकावं लागेल तुला. बस. म्हणजे मी का वाईट वागू? म्हणजे तू ना, म्हणजे ऐक, आता त्यांना काय वाटत असेल माहितीये? तू घरी जाशील, ते तुला रागवतील, तुला त्रास देतील, तुला ओरडतील, पण असं काहीच नाही झालं पाहिजे. कारण यावेळी तू घाबरायचंच नाहीस, बिंदास राहायचं माझ्यासारखं. मी कशी असते पोलीस स्टेशन मध्ये तसं बिंदास. कळलं का?
आणि मम्मी साहेब काय बोलल्या ना तर ऐकायचंच नाही. आणि जमेल तेवढ्या लोकांचा अपमान करायचा. घरी कोणी दिसलं ना डायरेक्ट अपमान. लक्षात येते ना मी काय बोलते ते. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली आदर्श सून आणि आदर्श बायको बनायची काहीच गरज नाही. म्हणजे ओके, तुझ्या अंगावर जेवढी कामं येतील ना ती सगळी बाजूला टाकायची आणि फक्त आराम करायचा. आराम बेस्ट. हे असं सगळं वागणं बघून ना त्यांना कळेल की तू काय भागूबाई नाहीये. कळतंय? आणि तुझा हा सगळा अवतार बघून, तुझा हा सगळा ऍटिट्यूड बघून सत्या तुला 100% घटस्फोट देणार. फॉर शुअर. करशील ना माझा प्लॅन एक्झिक्यूट? प्रिया, मला नाही जमायचे. रेडी आहेस यार? म्हणजे तू मला नाही जमणार, असं नाही करणार, आयुष्यभर रडत बस नसते आणि सहन करत बस. मग ते करणार आहेस का तू सहन हे सगळं? आणि तो एक सत्या राग आलाय म्हणून स्वतःच आयुष्य बरबाद करायला निघालाय काय? आणि तू एक मी बरोबर वागते ना? घटस्फोट पाहिजे म्हणून त्रास देणं बरोबर नाही. मम्मी साहेब वयानं मोठे आहेत. मी अशी उलट उत्तरं नको द्यायला पाहिजे होती. ह्यो आता आणि तमाशा करणार. म्हणजे तुला आता पर्याय नाही. सॉरी. खरंच तुमच्या बर्थडेच्या दिवशी तुम्हाला जेलात टाकायचं नव्हतं मला. आणि मम्मी साहेबांनी बी त्रास द्यायचा नव्हता. पण मी हे सगळं तुमच्यासाठी करते. आपल्याला घटस्फोट घ्यायला मदत होईल म्हणून. सॉरी. खरंच तुमचा बर्थडे खराब केला त्याबद्दल. नाही, माझी कामं मलाच केली पाहिजेत. ऍक्सिडेंटल जाऊ बाई. तुम्ही तर काही काम करणार नव्हत्यात ना?
कसंही सपने हिच्या लक्षात आला असल. ही काय आपली पोलीस चौकी नाही पोलीस म्हणून माज दाखवायला. माया सुर्वेचं घर आहे ही. तिथं 5 मिनिटात माज उतरवला जातोय. आणि काय काय नाही ब्रेड उगा भांडे पडून समजा जगाला दाखवतेस वय किती काम करतेस ती. अगं तुझ्या भांडे पाड्याने आमच्या घरात लक्ष बी जाईल की निघून. मुद्दाम नाही केलं, चुकून झाले. काय बोलली? इकडे इकडे या इकडं. टी शर्ट कोण ठेवायचा? हा पाहुणा दुपारी येऊन गेलेत ना तरी अजून तो टी शर्ट बाहेर ठेवलाय तू. अगं ती पुसून कवा शॉकेस मध्ये जायला पाहिजे होता. भारीतला टी शर्ट आहे ती असं कोण ठेवतंय तेव्हा. तात्या साहेबांनी गिफ्ट केलाय त्यो. बाप जन्मात बघितला नशील कधी असला टी शर्ट. काम करती ठेव बघा आतमध्ये नीट सांगून ठेवायला तुला. सपने चल ग करू दे तिला काम.